मला मित्राच्या सासूने खोलीत बोलावले. तेव्हा त्या खोलीत ती आणि मीच होतो. मी तिला माझ्या नावाचं कुंकू लावलं आणि केला पुढचा कार्यक्रम. आणि त्यानंतर तिचे वागणेच बदलून गेले. मित्रांनो, माझे नाव प्रवीण आहे. माझी गाडी आहे आणि माझे ड्रायव्हिंगचे काम आहे. माझे लग्न झाले होते, पण एका अपघातात माझ्या बायकोचे निधन झाले. माझ्या बायकोवर माझे फार प्रेम होते. आम्ही नवरा-बायको फार मजेत राहत होतो. मी माझ्या बायकोची आवडेल ती इच्छा पूर्ण करायचो. तिला बाहेर फिरायला आवडायचे आणि माझ्याकडे गाडी असल्यामुळे मी नेहमी तिला फिरायला घेऊन जात होतो. घरी आई-बाबा असल्यामुळे ती माझ्या जास्त दूरच राहायची. पण जर आम्ही खोलीत असलो तर तिचे वागणे बदलून जायचे. मी कधी काही दिवसांसाठी बाहेर गेलो आणि नंतर घरी आलो तर तिची इतकी दिसायची बडबड सुरू असायची आणि पूर्ण दिवसात काय घडले मला सांगायची. खरं तर तिचे माझ्यावर फारच प्रेम होते आणि काळजी पण होती. मी पण तिला फार जीव लावत होतो. पण आता या फक्त आठवणी राहिल्या होत्या. एकदा माझ्या मित्राचा मला कॉल आला आणि तो म्हणाला, "आपल्याला माझ्या सासरी जायचे आहे आणि काही दिवस राहून यायचे आहे. कारण माझ्या सासूच्या घरचे वास्तूक आहे आणि त्यानंतर अजून दुसऱ्या ठिकाणी लग्नाला जायचे आहे." मी त्याला ठीक आहे म्हणालो, कारण तो माझा फार जवळचा मित्र होता आणि कधी काही काम असेल तर मी त्याला सांगत होतो. काही दिवसानंतर आम्ही त्याच्या सासूच्या घराकडे जाण्यासाठी निघालो. माझा मित्र आणि त्याची बायको हे दोघेच आले होते. जवळपास 6 तासानंतर आम्ही सासूच्या घरी पोहोचलो. त्या घरी त्यांची सासू आणि सासरे बाहेरच उभे होते. नंतर आम्ही आतमध्ये गेलो. काही वेळानंतर एक सुंदर स्त्री मला चहा घेऊन आलेली दिसली. ती वयाने मिडियम वाटत होती, पण तिचे लग्न झालेले आहे असे दिसून येत नव्हते. ती पाहायला फारच सुंदर होती आणि साडीच नेसून होती. ती चहा देत असताना मी तिच्याकडे बघितले आणि तिने पण माझ्याकडे बघितले. ती थोडीफार माझ्या बायकोसारखीच दिसत होती. पण माझी बायको बारीक होती आणि लठ्ठ होती. तिच्याकडे बघून असे वाटले, ती इतकी सुंदर असताना सुद्धा तिचे लग्न का बरं नाही झाले? कारण तिला कोणी एकदा पण बघितले तर पसंत करेल, एवढी ती सुंदर होती. त्यानंतर ते आपसात बोलू लागले. त्या दोन्ही स्त्रिया माझ्या मित्राला जावई म्हणत होत्या. तेव्हा मला समजले की ती सुंदर दिसणारी स्त्री पण माझ्या मित्राची सासू आहे. पण माझी कोणासोबत ओळख नव्हती म्हणून मी आपल्या गाडीत येऊन बसलो. काही वेळानंतर ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, "नाश्ता बनवला आहे म्हणून करून घ्या." मी आतमध्ये जाऊन नाश्ता केला आणि परत गाडीत येऊन बसलो. रात्री जेवणानंतर मी आणि माझा मित्र बसून होतो. मी त्याला विचारले, "तुझ्या 2 सासू कशा आहेत?" तो म्हणाला, "ती जी म्हातारी दिसते ती माझी सासू आहे आणि जी दुसरी आहे ती माझी चुलत सासू आहे. तिच्या नवऱ्याचे निधन झाले आहे आणि म्हणून ती आईकडे राहते. आता सासूकडे कार्यक्रम असल्यामुळे ती आली आहे. फार चांगला स्वभाव आहे तिचा." आम्ही काही वेळ बोलून झोपायला गेलो. सकाळी उठून फ्रेश झालो आणि बाहेर बसून होतो. तर माझा मित्र म्हणाला, "तू माझ्या सासूला घेऊन कपड्याच्या दुकानात जा. तिला काही काम आहे आणि ती अजून काही वस्तू खरेदी पण करायची आहे." मी त्याला विचारले, "तू नाही येणार का?" तर तो म्हणाला, "मला अजून काही काम आहे, म्हणून तू फक्त सासूलाच घेऊन जा." पण मला माहीत नव्हते तो कोणत्या सासूबद्दल बोलत आहे. काही वेळानंतर ती सुंदर दिसणारी स्त्री बाहेर आली. आज तर तिचे रूप फारच छान दिसत होते. कारण बाहेर जायचे असल्यामुळे तिने छान मेकअप आणि सुंदर साडी नेसली होती. त्यामुळे ती फारच सुंदर दिसत होती. मी तर तिच्याकडेच पाहत होतो आणि तिला पण कळाले की मी तिच्याकडे बघत आहे. म्हणून ती माझ्याजवळ येऊन बोलली, "चला लवकर जाऊन यायचे आहे." ती समोरच येऊन बसली होती. मी तिला म्हणालो, "मला मार्केट माहीत नाही म्हणून तुम्ही मला पत्ता सांगा." आता ती मला पत्ता सांगत होती आणि मी तिथे जाऊ लागलो. गाडी चालवताना पण माझे लक्ष तिच्याकडेच गेले होते. पण ती बाजूलाच बसून असल्यामुळे मी जास्त तिच्याकडे बघू पण शकत नव्हतो. काही वेळानंतर आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो आणि ती म्हणाली, "तुम्ही थांबा, मी येते." मार्केटमध्ये गर्दी होती त्यामुळे मी गाडी थोडी दूर लावली. तिचे काम झाल्यावर ती मला बघत होती पण मी काही दिसलो नाही. मग तिने माझ्या मित्राला कॉल लावला आणि त्याकडून माझा नंबर घेऊन मला कॉल केला. मी दिसल्यानंतर मला म्हणाली, "फार वेळाची वाट बघत होते पण तुम्ही काही दिसले नाही." तर मी तिला बोललो, "मी तुम्हाला सोडून कुठे जाऊ शकतो का? कारण तुमच्यासाठीच मी इथे आलो आहे." मी असे बोलत होतो आणि ती माझ्याकडे बघत होती.
त्यानंतर ती म्हणाली, "अजून मला काम आहे म्हणून आता कुठे जाऊ नका." तर मी तिला म्हणालो, "आता तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही." तर ती एकदम हसायला लागली. तिची स्माईल पण फारच सुंदर होती. काही वेळानंतर तिचे पण सामान घेऊन झाले आणि आम्ही घराच्या दिशेने जात होतो. मी तिला बोललो, "आपण काहीतरी खाऊ, कारण मला भूक लागली आहे." मग आम्ही एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो. तेव्हा मला घरून फोन आला आणि आई विचारत होती, "तू केव्हा येणार आहे?" मी आईशी बोलत होतो. बोलणे झाल्यानंतर ती बोलली, "आईला फार काळजी असते, मुले कितीही मोठे झाले तरी." मी तिला सांगितले, "आई आणि लग्नानंतर बायको या दोन्ही आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात. आई तर आईच असते, पण बायको पण फार काळजी करणारी असते." तिने मला विचारले, "तुमची बायको पण तुमची खूप काळजी करते का?" मी तिला सांगितले, "माझी बायकोचे काही वर्ष आधी निधन झाले, म्हणून फक्त तिची आठवणी राहिल्या आहेत." ती माझ्याकडे बघून बोलली, "माझ्या पण नवऱ्याचे निधन झाले आहे." मी तिला म्हणालो, "मग तुम्ही दुसरे लग्न का केले नाही बरं?" तर सांगू लागली, "घरचे बघत आहेत, पण हवा तसा मिळायला पाहिजे ना, कारण दुसरे लग्न म्हटले तर फारच प्रॉब्लेम येतात." ती पण मला विचारू लागली, "तुम्ही पण दुसरे लग्न का बरं नाही केले?" मी तिला सांगितले, "इच्छा आहे दुसरे लग्न करण्याची, पण बघू नंतर." आता आम्हाला कळाले होते आम्ही सारखेच आहोत, म्हणून गोष्टी थोड्या जास्त झाल्या आणि नंतर घरी आलो. त्या दिवशी तिचे नाव रश्मी आहे म्हणून समजले. रात्री जेवणानंतर माझा मित्र, त्याची बायको आणि सासू बाहेर बसून होते. रश्मीला कॉल आला आणि ती खूप वेळ बोलत होती. काही वेळानंतर ते दोघे पण गेले आणि सासू येऊन बसली. तिने मला विचारले, "ही गाडी तुमची स्वतःची आहे का?" मी हो म्हणालो. त्या रात्री आमचे फार बोलणे झाले. पण रात्र जास्त होत असल्याने आम्ही आराम करायला गेलो. दुसऱ्या दिवशी घरचे वास्तूक होते. सर्व कामाला लागले होते. मी पण कामाला हातभार लावत होतो. आता तर रश्मी पण मला काम सांगू लागली. आम्ही दोघे मिळून फार कामे केले. नंतर हळूहळू पाहुणे येऊ लागले. कार्यक्रमाच्या वेळी ती छान तयार करून आली होती. तसेच फारच छान दिसत होती. मी तिच्याकडे बघत होतो हे तिला समजले होते. ती एकदम माझ्याजवळ येऊन म्हणाली, "छान दिसत आहे ना मी?" मी गमतीने बोललो, "हो, जितके पण लोक आहेत, त्यात तुम्ही सर्वात जास्त सुंदर दिसत आहात." तिने एक नाजूक स्माईल देऊन म्हणाली, "तुम्ही तर माझी फारच तारीफ करत आहात." पण तिला कोणीतरी आवाज दिला आणि ती गेली. कार्यक्रम आटोपत होता. ती मला म्हणाली, "तुम्ही जेवण केले का?" मी तिला नाही म्हणालो तर बोलली, "जेवण करून घ्या, फार वेळ झाला आहे." मला तिचे असे बोलणे फार आवडले, कारण माझी बायको पण मला अशीच म्हणायची. मी पण तिला म्हणालो, "तुम्ही पण जेवण करून घ्या." नंतर आमचे जेवण झाले. आज सर्वांना थकल्यासारखे वाटत असल्यामुळे आराम करायला गेले. मी बाहेरच बसून होतो तर ती पण आली. मला विचारू लागली, "तुम्ही जास्त बोलत का नाही? कारण फारच शांत दिसता." मी सांगितले, "मला जास्त बोलायला आवडत नाही." तिने सांगितले, "मला तर फार बडबड करायला आवडते." तर मी म्हणालो, "बायकांचे तसेच असते. कोणी मनातला व्यक्ती असला की त्यांची बडबड सुरू असते." आता ती हसू लागली. पण आता आमच्यामध्ये एक मैत्रीचे नाते सारखे झाले होते. कारण मी जर तिच्याशी बोललो नाही तरीसुद्धा ती माझ्याशी येऊन बोलायची. आता आम्हाला लग्नाला जायचे होते. त्यामुळे सर्व आपापल्या तयारीला लागले होते. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "सर्व लग्नाला जाण्याच्या कामात व्यस्त आहेत आणि तुमचा मित्र बायकोला घेऊन बाहेर गेला आहे. म्हणून तुम्हाला भूक लागली या अजून काही काम राहिले तर मला सांगा." मी तिला म्हणालो, "सध्या तर मला काहीच पाहिजे नाही आणि मित्र जरी बाहेर गेला, पण तुम्ही आहेत, तर मला काही टेन्शन नाही." तिने स्माईल दिली आणि बोलली, "मी जाते कारण माझ्या मागे फार कामे पडली आहेत." मला तिच्यामध्ये थोडा बदल झालेला दिसून येत होता आणि माझ्याबद्दल तिला थोडी सहानुभूती पण वाटत होती. मला तिथे जास्त करमत नव्हते म्हणून गाडी घेऊन बाहेर आलो. एका ठिकाणी थांबून नाश्ता केला आणि तिथेच गाडीमध्ये बसून होतो. जवळपास 2 तास झाले मी मित्राच्या सासूच्या घरी गेलो नव्हतो. मला रश्मीचा कॉल आला आणि म्हणाली, "कुठे आहात तुम्ही? फार वेळ झाला तुमची गाडी पण दिसत नाही आणि तुम्ही पण दिसत नाही." मी तिला बाहेर आलो आहे म्हणून सांगितले. तर म्हणाली, "जेवणाची वेळ झाली आहे आणि काही वेळात जेवण वाढवणार आहे, म्हणून लवकर या. आणि तुमचा मित्र पण येतच आहे." मला तिचे असे बोलणे फारच आवडू लागले. तिच्यासोबत बोलताना असे वाटत होते की कोणीतरी आपल्या जवळची व्यक्ती आपल्यासोबत बोलत आहे. या सर्व गोष्टीमुळे माझे मन तिच्याकडे धावू लागले होते. पण विचार येत होता की मी या विषयावर तिला काही बोललो
तर तिला वाईट वाटायला नाही पाहिजे आणि जर तिने माझ्या मित्राला सांगितले तर त्याला फारच खराब वाटेल, कारण ती मित्राची चुलत सासू आहे. म्हणून ती मला आवडत असताना सुद्धा सर्व गोष्टी मनात ठेवल्या होत्या. मी लवकरच गाडी काढली आणि घरी पोहोचलो. ती बाहेरच उभी होती. मला बघून म्हणाली, "लवकरच हात धुवून घ्या, मी जेवण वाढते." आतमध्ये गेल्यावर मित्र पण विचारू लागला, "कुठे गेला होता? फार वेळ झाला तू दिसत नव्हता." मित्राला सांगितले, "तू बाहेर होता म्हणून मला करमत नव्हते. म्हणून असाच थोडा गाडी घेऊन फिरून आलो." त्या दिवशी पण आमचे थोडेफार बोलणे झाले. मी जेव्हा पण तिला एकटा दिसलो तर ती 2 शब्द तरी बोलून जायची. रात्री पण म्हणाली, "उद्या आपल्याला लग्नाघरी जायचे आहे." आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी लग्नाच्या घरी जाण्यासाठी निघालो. काही तासानंतर तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर सर्व आपापल्या कामात लागले, कारण आधीच काही पाहुणे तिथे उपस्थित होते. आता मी आपल्या गाडीत बसून होतो. हळूहळू सर्व पाहुण्यांची गर्दी वाढू लागली होती आणि हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. सर्व आपापल्या कामात व्यस्त होते आणि रेश्मी पण मला काही दिसत नव्हती. काही वेळानंतर रश्मी माझ्याकडे आली आणि म्हणाली, "जेवण सुरू झाले की करून घ्या, कारण आता पाहुणे वाढल्यामुळे कोण कुठे आहे काही कळत नाही आणि कोणाचे लक्ष कोणाकडे जास्त राहणार नाही. पण माझे लक्ष तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही जेवण करून घ्यायचे." मी तिला म्हणालो, "आता तुम्ही म्हटले तर जेवण करावेच लागेल आणि नेहमी तुमचे लक्ष माझ्याकडे असते आणि तुम्हाला माझी काळजी पण वाटते. त्याबद्दल मला खूपच छान वाटत आहे." ती हसली आणि निघून गेली. हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर मी जेवण केले आणि गाडीतच झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी हॉलमध्ये लग्न होते. आम्ही सर्व लोक हॉलमध्ये जाण्यासाठी निघालो. आज गाडीमध्ये पण गर्दी झाली. पण ती आज लग्न असल्यामुळे फारच छान दिसत होती. सर्व हॉलमध्ये गेले. रश्मी मला एकदा दिसली होती. त्यानंतर हॉलमध्ये मी तिलाच बघत होतो. काही वेळानंतर ती माझ्याकडे आली. मी तिला बघताच म्हणालो, "आज तुम्ही फारच छान दिसत आहात आणि तुम्हाला कोणी बघितले तर पसंतच करेल." ती बोलली, "आता सध्या मी दुसऱ्याचा विचार करत नाही, कारण माझ्या मनात ती एक व्यक्ती आहे. म्हणून आता सध्या त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार मनात येत नाही. तसेच नंतर बघू काय होते." तिच्या या बोलण्यावरून समजले की तो व्यक्ती दुसरा कोणी नसून मीच आहे आणि मला तर आनंद होत होता. कारण तिच्यासारखी बायको मला मिळणे माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट होती. लग्न आटोपले आणि आता आम्हाला आमच्या घरी जायचे होते. पण सासू माझ्या मित्राला फार आग्रह करत होती की एक दिवस थांबून जा आणि मित्राची बायको पण म्हणाली, "माझे काही सामान घरीच आहे, म्हणून आपण आईकडेच जाऊ." माझ्या मित्राने सर्व गोष्टी मला सांगितल्या, पण मला थांबायची इच्छा नव्हती. म्हणून माझ्या मित्राला म्हणालो, "चल, अगोदरच फार दिवस झाले आहेत." तेवढ्यात त्याला कोणाचा तरी कॉल आला. रश्मी माझ्याकडे येऊन म्हणाली, "थांबून जा, नंतर आपली भेट केव्हा होईल माहीत नाही." तिचे शब्द मला फारच चांगले वाटले, कारण बोलताना तिचा चेहरा वेगळाच दिसून येत होता. म्हणून मी तिला म्हणालो, "तुम्ही म्हणत आहेत म्हणून थांबतो, नाहीतर मला इच्छा नव्हती थांबायची." तर ती हसली आणि म्हणाली, "मी म्हटले तर तुम्हाला थांबावंच लागणार." तिच्या बोलण्यावरून मला समजले की तिला मी छान वाटत आहे. आम्ही घरच्या दिशेने निघालो आणि काही वेळातच घरी पोहोचलो. सर्व थकलेले होते म्हणून सर्वजण आराम करायला गेले. मी पण गाडीमध्ये आराम केला. जवळपास 1 तासानंतर ती चहा घेऊन आली आणि म्हणाली, "आराम करायचा होता तर आतमध्ये यायचं ना." तिच्या बोलण्यावर मी शांतच होतो. तिने मला चहा दिला आणि बोलली, "चहा घेतल्यानंतर घरी या, नाहीतर अजून इथेच बसून राहणार." मी तिला मान हलवून हो म्हणालो, पण ती माझ्यासोबत अशी वागत होती जणू मी तिचा नवराच आहे आणि एवढा हक्कसुद्धा ती माझ्यावर दाखवण्याचा प्रयत्न करत होती. तिचे असे वागणे मला कळाले नव्हते आणि समजत पण नव्हते की तिच्या मनात काय सुरू आहे. पण कोणीतरी आपले समजून हक्क दाखवत आहे याचा मला आनंद होत होता. चहा घेतल्यानंतर मी आतमध्ये गेलो. आता संध्याकाळची रात्र होऊ लागली. माझा मित्र आणि मी बाहेर बसून बोलत होतो. बाकी सर्व स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते. मित्र म्हणाला, "आपण उद्या सकाळी निघू, कारण सुट्ट्या फार झाल्या आहेत आणि अजून सुट्ट्या झाल्या तर जॉबवर त्रास होऊ शकतो." कारण कालच मला कामावरून कॉल आला होता. त्यानंतर आम्ही रात्रीचे जेवण केले. मी बाहेर बसलो होतो. काही वेळानंतर रश्मी माझ्याकडे आली आणि बोलली, "उद्या तुम्ही गेले की तुमची फार आठवण येईल." तिचे हे शब्द माझ्या मनाला लागले होते. मी पण तिला म्हणालो, "तुमची पण मला फार आठवण येणार, कारण काही दिवसातच तुम्ही जो हक्क माझ्यावर दाखवला
तो हक्क फार जवळचा व्यक्तीच दाखवू शकतो. तर ती बोलली, कधी-कधी काही दिवसातच कोणी असे मिळतात की त्यांच्याबद्दल आपल्याला फारच आपुलकीची भावना मनात निर्माण होते. काही वेळ बोलल्यानंतर ती आपल्या खोलीत गेली. तिचे बोलणे माझ्या डोक्यातच फिरत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला घरी जायचे होते. म्हणून लवकरच उठून सर्व कामे संपवले आणि जाण्यासाठी निघालो. जाताना मी गाडीत बसून होतो आणि माझ्या मित्राची बायको आपल्या आईला बोलत होती. तेवढ्यात रश्मी माझ्याकडे येऊन म्हणाली, "बरोबर जा आणि पोहोचल्यावर कॉल करा." आणि तिच्या डोळ्यात मला अश्रू दिसले, पण ते अश्रू लपवत माझ्याशी बोलत होती. मी तिला म्हणालो, "तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. मी जरी इथून चाललो आहे तरी आपले बोलणे कॉलवर होईलच ना." तर तिने मान हलवून हो म्हणाली. तेवढ्यात मित्र आणि त्याची बायको गाडीत बसू लागले आणि आम्ही आपल्या घराच्या दिशेने निघालो. काही तासानंतर आम्ही आपल्या घरी पोहोचलो. या सर्व दिवसात घडलेल्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर फिरत होत्या आणि रात्री तिचा मला कॉल आला. ती म्हणाली, "तुम्ही मला पोहोचल्यावर कॉल करणार होते, पण केला नाही." मी सांगितले, "सॉरी, मी विसरलो." त्यानंतर काही वेळ बोलून तिला म्हणालो, "आता मी आराम करतो." कारण माझा हवा तसा आराम झाला नाही. तर तिने मला गुड नाईट म्हटले आणि मी झोपलो. आता ती मला अधूनमधून कॉल करायची आणि हळूहळू आमचे बोलणे वाढू लागले. तसेच रोजच आम्ही बोलू लागलो. ती आपल्या मनातल्या प्रत्येक गोष्टी मला सांगत होती. त्याच्यावरून समजले की तिला मी पूर्णपणे आवडू लागलो आहे. पण तिने स्पष्टपणे मला याबाबतीत सांगितले नाही आणि मी पण तिला स्पष्टपणे सांगू शकत नव्हतो. आमचे काही महिने असेच बोलणे झाले, पण आमचे मन आता पूर्णपणे जुळले होते. आणि एक दिवस ती मला म्हणाली, "मी तुमच्या मित्राकडे येत आहे आणि मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी येऊ शकता का?" मला हे ऐकून फारच आनंद झाला, कारण मला पण तिला भेटायची फार इच्छा होती. काही दिवसानंतर ती माझ्या मित्राकडे आली आणि तिथून आल्यानंतर मला कॉल केला. मी पण तिला भेटायला गेलो, पण घरी मला कुणीच दिसले नाही. म्हणून मी मित्राच्या खोलीत जाऊन बघितले, तर ती माझ्या मागेच खोलीत आली. त्यावेळेस मित्राच्या घरी ती आणि मीच होतो. ती येऊन मला म्हणाली, "तुम्हाला मी आवडते का?" अगोदर तर मी काही वेळ शांतच होतो आणि नंतर म्हणालो, "मला तुम्ही खूपच आवडता." तर बोलली, "मग तुम्ही मला सांगितले का नाही बरं?" मी म्हणालो, "मी सांगितले असते आणि जर तुम्हाला ते आवडले नसते, तर उगाच आमच्या मित्रामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला असता." तर ती सांगू लागली, "काही गोष्टी मनात ठेवायच्या नसतात, त्या सांगायच्या असतात." ती म्हणाली, "मला तुम्ही फार आवडता आणि मला तुमच्यासोबत लग्न करायचे आहे. तर तुम्ही करणार का माझ्याशी लग्न?" मला तर हे शब्द ऐकून फारच आनंद झाला, कारण तिच्यासारखी बायको मिळणे माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट होती. मी तिला सांगितले, "मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे." आता ती माझ्या मिठीत आली आणि रडू लागली. मी तिला म्हणालो, "तुम्ही रडत कशाला आहात?" तर म्हणाली, "अनेक दिवसानंतर कोणीतरी जवळची व्यक्ती मिळाली, ज्याच्यासोबत आपण आयुष्यभर सुखाने राहू शकतो. म्हणून ते आनंदाचे अश्रू आहेत, ते आपोआप माझ्या डोळ्यात निघाले." काही वेळानंतर मित्र आणि त्याची बायको घरी आले. मित्राने मला माझ्या खोलीत बोलावले आणि म्हणाला, "तुला माझी सासू आवडली का सांग? आणि तुला तिच्याशी लग्न करायचे आहे का? असेल तर बोल." अगोदर तर मला समजले नाही की त्याला सर्व गोष्टी माहीत कशा झाल्या. मी त्याला विचारले, "मला तिच्याशी लग्न करायचे आहे हे तुला कसे माहीत?" तो म्हणाला, "तुला लग्न करायचे होते हे मला माहीत आहे आणि तू माझ्या फार जवळचा मित्र आहे. म्हणून मी अगोदरच माझ्या बायकोला आणि सासूला सांगितले होते की मी माझ्या मित्राला सोबत घेऊन येत आहे आणि तुम्ही त्याला अगोदर बघा की तो कसा आहे." त्यानंतर रश्मी नेहमी तुझ्याकडे लक्ष ठेवत होती आणि तिला बघायचे होते की तू तिच्यासाठी योग्य आहे की नाही. पण तिला तू फार चांगला वाटला आणि तिला वाटले की तुझ्यासोबत ती आयुष्यभर राहू शकते. आज माझ्या मित्राकडे बघून मला फारच आनंद वाटत होता, कारण त्याला अगोदरच सर्व गोष्टी माहीत होते. मी माझ्या मित्राला मिठी मारली. मित्र म्हणाला, "मी मुद्दाम याच कामासाठी तुला तिथे घेऊन गेलो होतो." त्यानंतर रश्मी चहा घेऊन आली आणि माझा मित्र म्हणाला, "बघ, तुला मुलगी पसंत आहे का?" आणि आम्ही सर्वजण हसू लागलो.